रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण मोठा व्हिडिओ टाकणार आहे. तर आपला व्हिडिओ आज असा आहे की आपल्या शेडमध्ये एका चिवताईने असं घरटं केलं होतं. ते घरटं आम्ही मोडलं नाही, काही नाही, आमच्या मुलांना पण हात लावू दिला नाही. आणि छान असं की त्या चिमणीने अंडे दिले होते. आणि आज पाहिलं तर त्या चिमणीला 2 पिल्लं पण झाली तर आणि एक अंडे आहे. तर मग इथंच आमच्या जर पक्षाला खायला टाकायला आलो की इथंच ती चिमणी खाती, इथंच पाणी पिती. आम्ही खूप काळजी घेतो त्या चिमणीची. आणि ती पिल्लं पण खूप छान झालेत गोंडीचं, आणि ते पण तुम्हाला दाखवते आज. आणि आपले हे पक्षी कसे येतं तसे ते पण पक्षी छान येतं, आणि तशीच आम्ही काळजी घेतोय. आणि छान पक्षी झाले तर तुम्हाला दाखवते मी पक्षी. या तर मग कसे पक्षी येतं ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये. किती छान पक्षी येतं. आणि चिवताईनी छान असे अंडे घातले होते, आणि ते आता पक्षी पण झाले. तर 2-3 अंडे होते तर 2 पिल्लं झाली तिला. अजून 1 पिल्लू पण होणार आहे. आणि छान पिल्लं झाले तर. आणि सकाळी आमची खाद्याची गाडी आली होती. त्या दादाला पण आम्ही सांगितलं, दादा इथं खाद्य जरा जपून टाका, आमच्या चिमणीने तिथं पिल्लं दिलेली इथं. आम्ही इतकी काळजी घेतो त्या चिमणीची, ते पिल्लाची. छान पिल्लं येतं. कसे वाटते तुम्हाला पिल्लं सांगा कमेंटमध्ये आम्हाला. आणि हा जो पक्षी आहे तर आम्ही हा लंगडा पक्षी वेगळा केला होता. जो लंगडा परत असा थोडा बारीक साईजचा असेल ना, तो आम्ही लगेच वेगळा करून घेतला होता. कारण की वेगळा केला की ते पटकन कवर होतो, आणि ते लंगड्याला त्याला म्हणजे जास्त धावपळ तिकडं होत नाही. आणि त्या पक्षाला अजून खायला भेटतं आणि यांना भेटत नाही, म्हणून आम्ही ते वेगळा केला की त्यांना पण खायला ते व्यवस्थित पाणी ते ठेवलं की तो पक्षी पटकन कवर होतो. आणि जास्त मग दिवस लागत नाही त्यांना कवर व्हायला. पहा आता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, पण पाऊस काही येत नाही आहे. रोज पावसाची वाट पाहते. आता पिल्लाला आम्ही जागा पण दिलेली पक्ष्यांना लांब. आता शेडमध्ये पार आता मध्यभागी पिल्लं पूर्ण सोडेत. आता थोडे परवाच्याला पूर्ण शेडमध्ये पक्षी जातील. पहा आता आपले पक्षी आज झालेले आहेत 11 दिवसाचे. आमचा बंटी पण आलेला आहे घरून. तर पहा आत येऊ द्या म्हणतोय, पण त्याला आम्ही आत येऊ देत नाही. तर तो आमचा चिंट्या येतो, पण हा जरा जास्त चेड्यावणी करतो म्हणून आम्ही त्याला बाहेरच ठेवलेला आहे. चिंट्या आल्यावर त्याला एका जागेवर बस म्हणलं तरी बसतो, पण ह्यो ऐकत नाही, त्याच्यामुळे त्याला बाहेरच ठेवलेला आहे. पहा आपले पक्षी किती आता शांत खाऊन पाणी पिऊन बसलेले येतं. आणि पक्षी पण खूप छान, आता त्यांचं वजन वगैरे खूप छान वाटतंय. आणि आता 11 दिवसाचा पक्षी झाला आहे तरी पण खूप छान आहे. वजन पण कवर होत चाललंय चांगलं. पण हा लांगडाच पक्षी जरा वेगळा ठेवला, कारण ह्यांना पण आपण औषधं ते खाद्य चांगलं देतोय, म्हणजे हा पण कवर होतो पटकन. आता गार हवा सुटली, पक्षाला पण फ्रेश वाटते. खाऊन आता निवांत बसलेला आहे. आता चिवताई पण येईन, पण आता आमच्या मुलाचा आमचा कालवा ऐकून ती गेलेली आहे. आता इथं खाद्य खाणार, पाणी पिणार, आणि तिच्या पिल्लाला पण ती चारा आणायला गेलेली आहे. त्याच्यामुळे ती आता पिल्लं पण आम्ही पाहायला गेल्यावर खूप छान बघत होती. कसं वाटतंय आपले पिल्लं आपले पक्षी ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि आपले व्हिडिओ नवीन असताल तर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि आम्ही लाईव्ह पण येणार आहे दादा, मग आपल्याला लाईव्हसाठी सपोर्ट करत जा. लाईव्ह घेण्यासाठी तुम्ही पटकन लाईव्ह येत जा, म्हणजे आपल्याला लाईव्ह घेण्यास मदत होती. आपल्या चॅनलला पटकन सपोर्ट करा. आम्ही काम करताना पण लाईव्ह घेतो, आणि घरी पण आपण आता संध्याकाळी 9ला लाईव्ह सुरू करणार आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक सबस्क्राईब करून घ्या. कसं वाटलं आपली चिमणी आणि पिल्लं ती आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हा पक्षी जो आहे त्यांना आता जास्त उष्णतेमुळं आपण जागा जास्त दिलेली आहे. एवढ्या दिवसात की इतकी जागा आपण देत पण नाही, पण जास्त उष्णतेमुळे खूप जागा दिलेली आहे. आता उद्याच्याला पूर्ण शेडमध्ये पक्षी जाईल. आता ती चिवताई पण आलेली आहे, पण ती आता आम्ही इथे बसलेलं असल्यामुळं ती चिवताई बाहेरूनच येडे घेते या. त्या तिथं येऊन ती वाट बघते आम्ही कधी घरी जातोय म्हणून. आणि खूप छान तिच्या पिल्लासाठी ती येते. आणि रात्रीच्याला पण आम्ही आलो का ती आम्हाला घाबरत नाही, काही नाही. पण ते आता मुलं तिथं पिल्लं पाहण्यासाठी गेले होते ना, ती लांबून पाहते काय करतात म्हणून. पण त्या आमच्या मुलं पण हात लावत नाहीत, काही नाही. अंडे होते तो तेव्हापासून त्यांनी हात लावला नाही. खूप त्या पिल्लांची काळजी घेतात. आज पिल्लं झाल्यावर मुलांना इतका आनंद झाला ना, लगेच आई आई पिल्लं झाले म्हणून ओरडायला लागले. आणि धन्यवाद.